अंबरनाथमध्ये काँग्रेसनं आणि भाजपानं एक गंभीर आरोप केला की शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ 200 ज्या महिला आहेत त्या भिवंडीहून मागवल्या होत्या आणि त्या बोगस मतदानासाठी मागवल्या होत्या असं त्यांचा आरोप आहे। ज्यांनी हा आरोप केला ते प्रदीप पाटील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। दादा, कशी ही सगळी माहिती मिळाली तुम्हाला? तुम्ही पोहोचल्यानंतर काय पाहिलं तिकडे? आम्हाला दुपारी ही माहिती मिळाली होती का भिवंडीवरून महिला आलेल्या 3 बस भरून, त्यानंतर दुसऱ्या रात्री 12ला 3 बस भरून आल्या आणि इथे काही लग्न नाही, काही कुठला ऑर्डर नाही आहे, कुठलं बुकिंग नव्हतं, पण त्यांनी आता ते त्यांच्या हातात आहे बुक, त्यांच्या हातात आहे। पण आमचा असा आरोप आहे का त्या महिला रात्री लाईट न लावता कशा झोपू शकतात आणि त्यांना जर वराडी होते तर कोणी दाखवेल? वराडी असेल, त्याला हळद लागलेली असेल, त्यांचं वधू किंवा वर दाखवला असता आणि प्रश्न मिटला असता। आम्ही पोलिसांना बोलून कारवाई केली, आम्ही स्वतः धाड नाही टाकली। आम्ही पोलिसांना, ACPना, PIना, असिस्टंट PI सावंतसाहेबांना बोलून, DBला बोलून आम्ही ही धाड घातलेली आहे। म्हणजे पोलिसांनी धाड घातली आणि त्यांना पकडलेलं आहे आणि आता त्यांना जमा केलं आहे। ते म्हणतील ID, मग त्यांची ID बोलवा आणि आपल्या नगरपालिकेच्या बुकमध्ये त्यांची ID असणारच, उघड गोष्ट आहे। नगरपालिकेच्या ज्या याद्या आहेत त्यांच्यामध्ये 100% तुम्ही त्यांची ID मागून घ्या, 1000% त्यांची नावं सापडणार आहेत। मग यांची जर नावं सापडली तर मग बाकी या कृष्णा रसाळवर त्यांच्या मॅरेज हॉलला सील झालं पाहिजे आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। याच्यामध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्या कारवाई झाली पाहिजे। बोगस मतदान करण्यासाठी ह्या सगळ्या महिला आणल्या गेल्या होत्या? हो, बोगस मतदान आजही तुम्ही त्या इन्व्हेस्टिगेशन करा, त्या महिलांचं पोलिसांनी करावा, प्रत्येकाचा ID मागवावा आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये तपासणी करावी। दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की या ज्या महिला आहेत त्या ठिकाणी 3 लग्न होती, त्या लग्नासाठी आणल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे। आता बघा, स्वतःच कबूल केलेलं आहे, लग्नासाठी आलेत, मग लग्नासाठी आलेत तर सगळ्यांची ID चेक कराव्या आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या याद्यांमध्ये ती नावं भेटतील आपल्याला। ती आल्या असतील तर मग ह्याच महिला भिवंडीवरून सगळ्या ज्यांची यादीत नाव आहेत ते कसं काय हे कसं होऊ शकतं? भिवंडी कनेक्शन काय आहे नेमकं? काय कारण आहे भिवंडी कनेक्शनचं? भिवंडीमधून मतदार हा बोगससाठी आणला जातो। झोपडपट्टी एरिया, स्लम एरिया आहे आणि पैशाच्या अभावात चणचण असते, प्रत्येकाला येतात, त्यांची मजबुरी असेल, पण त्या मजबुरीचा फायदा यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांच्या दाखल व्हायला पाहिजे। प्रत्येक महिलेची ID घरून बोलून चेक केली पाहिजे आणि इथे मतदार याद्यात त्यांची नावं चेक केली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी। प्रदीप पाटील खोटा असेल तर राजकारण सोडून टाकेल, जर ते खोटे असतील तर त्यांनी राजकारण सोडायचं आहे। तर भिवंडीमधील एखादा मोठा राजकीय नेता या सगळ्यामध्ये असू शकतो, कारण 200 महिला भिवंडीहून या ठिकाणी मागवणं हे कुठेतरी राजकीय पाठबळ असल्याशिवाय शक्य नाही आहे। यांचाच व्यायी आहे कृष्णा रसाळ यांचा, दयानंद सुर्गे यांनी एक कारस्थान केलेलं आहे, आमचा सरळ आरोप आहे। बरं, आता निवडणूक अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी आले, त्या महिलांना ताब्यात घेतलं, निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी काय आश्वासन दिलं, काय कारवाई करणार आहे? निवडणूक अधिकारी अवेलेबल झाल्याने आरो साहेबांना फोन केले होते आम्ही ACP साहेबांना, त्यांनी आरोंना कॉन्टॅक्ट केला, पण आरोंशी कॉन्टॅक्ट झाला नाही। आम्ही त्यांना सांगितलं का आरोंना बोलवा, यांची घरून आयडेंटिटी बघा, एकही महिलांनी आयडेंटिटी आणली नाही, ही पण संशयास्पद गोष्ट आहे। मग त्यांची ID मागवा प्रत्येकीच्या आणि त्यांना त्या याद्यांमध्ये नावं नसतील सोडून द्या, आम्ही बोलो कशाला आम्ही। हा जर प्रकार थांबला नाही तर 5:30 पर्यंत मतदानाची वेळ आहे, अजून अशा प्रकारे बोगस मतदान होण्याची अंबरनाथ शहरात असे 5 ग्रुप आलेले आहेत। प्रत्येक फार्म हाऊसवर, आम्ही नालिंबीच्या एका फार्म हाऊसला त्यांनी गाड्या पळून लावल्या। तुम्ही बाजूचे तिकडचे CCTV फुटेज चेक करू शकता आणि त्यांनी त्या बाया पळून लावल्या। 150 प्रत्येक अशा 150 प्रमाणे 200 प्रमाणे अंबरनाथ शहरात जवळजवळ 1,500 लेडीज आलेल्या आहेत। हा अतिशय गंभीर आरोप आहे। मात्र हा जरी आरोप केला असला तरी शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी या आरोपांचं खंडन केलेलं आहे। हे सगळे काँग्रेसचे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि हे सगळं होत असताना 200 महिला जर भिवंडीहून बोगस मतदानासाठी मागवल्या जात असतील आणि असा जर आरोप होत असेल तर निश्चितच निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेऊन कारवाई करणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय तांबेसह गणेश मंजू अनंत, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ।